बापरे, आजीने सगळं ऐकलं की काय? अच्छा, म्हणजे असा डाव साधलास तू. नाही आजी, ते एक शब्द बोलू नकोस. माझी खात्री होतीच आदिराची एवढी हिंमत होणार नाही. काय ग, आता खरं खरं सांगायचं, हे सगळं तू का केलंस? खरं तर भावनाला मला यात अडकवायचं होतं. एकदा का तिच्यावर पैशांचा आळ आला असता तर पप्पांच्या नजरेतून ती कायमची उतरली असती आणि मलाही तेच हवं होतं. मग हे तू मला का नाही आधी सांगितलंस? आदिराजवर का आळ घातलास तू? तसं काय आजी, जर पप्पांना कळालं असतं की ही चोरी मी केलीये तर त्यांनी मला कधीच माफ नसतं केलं. पण यांना ते माफ करतील खात्री आहे मला, म्हणून मी त्यांचं नाव सांगितलं. हुशार आहेस. एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या मनातली आग आणि हा तुझा जो मेंदू आहे ना, मेंदू, त्याची हुशारी, दोन्ही असं जागरूक ठेवायचं. आणखी एक, तू आणि मी, आपण दोघी मिळून त्या अवलक्षणेला या घरातून बाहेर काढू. हो आजी. आणि मग या घराची सत्ता माझ्या हाती.